तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. तसेच ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, आपण या भरतीसाठी विद्यार्थ्यांना 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे. सध्या ही जी PDF आहे आपल्याला हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर आपल्याला एवढ्यामध्ये मिळत आहे. इन्क्रीज होणार आहे जर आपण हा सुपर क्लास पाहून नाही जर घेतला तर. इच्छुक असाल तर लगेच घ्यायचा आहे, पण घेण्यापूर्वी या PDF मध्ये आपल्याला काय मिळणार आहे ते कव्हर करूया. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे मिळणार आहेत. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा संपूर्ण मिळणार आहे. एवढं डिटेलमध्ये आहे की अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल आपल्या PDFचा बाहेरचा येणार नाही. तसेच इतिहासमधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे. एवढ्या डिटेलमध्ये कुठेच मिळणार नाही, 100% याची खात्री आहे. तसेच विज्ञानवरील 500+ MCQ आहेत, भूगोलवरील MCQ आहेत. जनगणना 2011 असो किंवा आपण जर ठाणे जिल्हा महानगरपालिकेची तयारी करत असाल तर ठाणे जिल्ह्याविषयी अतिशय स्पेशल असलेले देखील आपल्याला PDF मध्ये मिळणार आहेत. कल्याण डोंबिवली विषयी देखील मिळतील. तर हे सर्व मिळणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या PDF ला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, WhatsApp करायचा आहे. चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्न आपल्याला दिसतो की महानगरपालिकेत किमान जी सदस्य संख्या असते ती किती असू शकते? कमीत कमी सदस्य संख्या 265, 144 किंवा 221. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे 2. कमीत कमी 65 सदस्य संख्या ही महानगरपालिकेची असू शकते. प्रश्न दुसरा, लिटमस हा पुढीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो हे सांगायचं आहे. लिटमस विचारलेला आहे. लायकेन, तुळशी, निलगिरी किंवा चंदन. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य राहील, म्हणजेच लायकेन पासून जो आहे तो लिटमस तयार केला जातो. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तिसरा प्रश्न दिसतो की शरीराच्या तपासणीचा नका असे पुढीलपैकी कोणत्या अवयवास म्हणतात? शरीराच्या तपासणीचा नका असे यकृत, हृदय, मूत्रपिंड किंवा जठर. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. यकृताला जे आहे तपासणीचा नका असे म्हणतात. प्रश्न चौथा पाहूया. विचारलेला आहे खालीलपैकी कोणती नदी ही हिमालयीन नदी नाही हे आपल्याला सांगायचं आहे. हिमालयीन नसलेली नदी पर्यायापैकी कोणती आहे? सोन नदी, महानदी, चंबळ किंवा ब्रह्मपुत्रा. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 4 योग्य राहील. ब्रह्मपुत्रा ही नदी हिमालयीन नदी आहे हे आपल्याला कळते. सॉरी, आपण नाही असं म्हटलेलं होतं का, माफ करा. हिमालयीन नदी असलेली आपल्याला सांगायची आहे जी की ब्रह्मपुत्रा आहे. ठीक आहे, कव्हर करूया प्रश्न पुढचा. प्रश्न 5वा असा आहे, पाण्यातील जंतू मारण्यासाठी नेहमी त्यामध्ये काय मिसळले जाते ते विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. पाण्यातील जंतू मारण्यासाठी बर्फ, मीठ, क्लोरीन किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. म्हणजेच काय, क्लोरीन हे पाण्यातील जंतू मारण्यासाठी या ठिकाणी मिसळले जात असते. प्रश्न कव्हर करूया 6वा. राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज कोणाच्या नावाने चालवले जाते ते विचारलेलं आहे. राज्याचा सर्व शासन व्यवहार हा तर मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा वरील सर्व. ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज हे राज्यपाल यांच्या नावाने चालले जाते. प्रश्न 7वा पाहूया. शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह स्थापन केलेले होते, सर्वांना माहीत आहे. नसेल तर कळलेले आहे. तर विचारलेलं आहे की कोणत्या ठिकाणी केलेले होते उदोजी विद्यार्थी वसतिगृह? कोल्हापूर, मुंबई, पुणे किंवा नाशिक. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. नाशिक येथे हे वसतिगृह जे आहे स्थापन केलेले होते. प्रश्न 8वा. 1931 या वर्षी पुढीलपैकी कोणती गोलमेज परिषद भरवलेली होती किंवा भरलेली होती ते सांगायचं आहे. वर्ष लक्षात घ्या, 1931 मध्ये विचारलेली आहे. पहिली, दुसरी, तिसरी किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. म्हणजेच 1931 या वर्षी दुसरी गोलमेज परिषद ही भरवली होती हे कळते. प्रश्न 9वा पाहूया. खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्यामुळे पुढीलपैकी त्यातील कोणते जीवनसत्व नष्ट होते ते विचारलेलं आहे. खाद्यपदार्थामध्ये कशाचा? खाण्याच्या सोड्याचा वापर केल्याने. जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, ड किंवा जीवनसत्व क. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. जीवनसत्व क हे जे आहे नष्ट होते हे कळते. कव्हर करूया प्रश्न 10व्या क्रमांकाचा.
भारतरत्न एका वर्षामध्ये कितीपेक्षा जास्त व्यक्तींना देता येत नसतो हा आपल्याला विचारलेला आहे. भारतरत्न तर 5, 4, 3 किंवा 6. तर एका वर्षामध्ये 3 पेक्षा जास्त व्यक्तींना भारतरत्न देता येत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न जो की आहे 11वा. तर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात येते? गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नाशिक, नागपूर, जालना किंवा पालघर. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 योग्य आहे. म्हणजेच नागपूरमध्ये गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय स्थित आहे. कव्हर करूया प्रश्न 12वा. तर भारतामध्ये बँक कोणत्या प्रकारच्या ठेवीवर व्याज देत नसते? सोपा प्रश्न आहे. कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? बचत, चालू, मुदत किंवा आवर्ती. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चालू ठेवीवर जे आहे बँक भारतामध्ये कर्ज देत नाही, व्याज देत नाही हे आपल्याला कळते. प्रश्न 13 पाहूया. महाराष्ट्र MIDC ची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी असंही म्हटले तर चालेल झालेली आहे? MIDC महाराष्ट्र MIDC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1960, 20 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर किंवा 28 ऑक्टोबर 1960. तर MIDC ची स्थापना या ठिकाणी 1 ऑक्टोबर 1960 या वर्षी या दिवशी झालेली. प्रश्न 14वा कव्हर करूया. तुरुंगामध्ये असताना सुविचार स्मरणी हा जो ग्रंथ आहे तो पुढीलपैकी कोणी लिहिलेला आहे? सुविचार स्मरणी ग्रंथ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज किंवा संत एकनाथ महाराज. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3 संत तुकडोजी महाराज यांनी सुविचार स्मरणी हा जो ग्रंथ आहे तुरुंगामध्ये असताना लिहिलेला आहे. तर गंगा तसेच यमुना या नदींचा ऋग्वेदामध्ये किती वेळेस उल्लेख करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. ऋग्वेदामध्ये विचारलेलं आहे. 1 वेळेस, 3 वेळेस, 2, 4, 1, 2 किंवा 2, 4. तर या ठिकाणी गंगा नदीचा ऋग्वेदामध्ये किती वेळेस? तर 1 वेळेस उल्लेख झालेला आहे. तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दुसरी यमुना नदीचा 3 वेळेस उल्लेख झालेला आहे. कशात? ऋग्वेदामध्ये. 16वा प्रश्न. जलदुर्ग खालीलपैकी कोणी बांधले आहेत ते विचारलेलं आहे. जलदुर्ग कोणी बांधलेले आहेत? तर राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे 3 छत्रपती शिवाजी महाराज यांनी जलदुर्ग बांधलेले आहेत. 17वा प्रश्न पाहूया. सरदार वल्लभभाई पटेल हे वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही होते हे आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती लक्षात घ्या. वल्लभभाई पटेल यांनी विचारलेली आहेत. पहिले, दुसरे, तिसरे किंवा चौथे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 तिसरे वैयक्तिक सत्याग्रही जे आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी होते. कव्हर करूया प्रश्न 18वा. लोकमान्य टिळक तसेच आगरकर यांना कोणत्या कारणास्तव 101 दिवसांची शिक्षा झालेली होती ते विचारलेलं आहे. 101 दिवसांची शिक्षा लोकमान्य टिळक, आगरकर यांना. बर्वे प्रकरण, चौरी चौरा घटना, दांडी यात्रा किंवा वरील नाही. तर बर्वे प्रकरणा अंतर्गत जे आहे या ठिकाणी लोकमान्य टिळक, आगरकर यांना 101 दिवसाची शिक्षा झालेली होती. कव्हर करूया प्रश्न 19वा. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये किती भाषांचा समावेश आहे? किती भाषा आहेत राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये? तर 15, 18, 20 किंवा 22. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. 22 भाषांचा समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसतो. प्रश्न 20वा पाहूया. अक्षय ऊर्जा दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस हा साजरा केला जातो किंवा होत असतो? कोणता? अक्षय ऊर्जा दिवस. 23 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 22 ऑगस्ट किंवा 26. तर ऑप्शन्समध्ये 2 योग्य आहे. म्हणजेच 20 ऑगस्ट या दिवशी अक्षय ऊर्जा दिवस साजरा होत असतो. तर 21वा प्रश्न. कोणत्या वर्षी $1 हा 1 रुपयाच्या बरोबर होता ते आपल्याला विचारलेलं आहे. $1 1 रुपयाच्या. आता जर पाहिला तर $1 86-87 रुपयावर चालू आहे. तर 1947, 1948, 1949 किंवा 1950. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो 1948 या वर्षी 1 रुपया जो आहे म्हणजेच $1 जो आहे 1 रुपयाच्या बरोबर होता. 22वा प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे.
भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी जो कालावधी आहे किंवा कार्यकाल आहे तो कोणाचा राहिलेला आहे ते विचारलेलं आहे. राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी असणारे झाकीर हुसेन, सर्वपल्ली राधाकृष्ण, व्ही गिरी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन मध्ये एक योग्य राहील. म्हणजेच झाकीर हुसेन यांचा जो कालावधी आहे तो राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी राहिलेला दिसतो. प्रश्न कव्हर करूया. 23वा, आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेले होते? कोणाचे? आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र. पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे किंवा सरोजिनी नायडू. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी दोन योग्य राहील. म्हणजेच काशीबाई कानिटकर यांनी आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र लिहिलेले होते. प्रश्न कव्हर करूया. 24वा, मकालू शिखराची एकूण उंची किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मकालू शिखराची उंची तर या ठिकाणी 8464 आहे का, 8468 किंवा 8463 किंवा या ठिकाणी खालचा एक पर्याय. तर उंची जी आहे त्यानं 8463 एवढी असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे. तर विचारलेलं आहे आपल्या समोर की लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा हवा असतो? लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी विचारलेलं आहे. 40, 60, 50 किंवा 80. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3. कमीत कमी 50 सदस्यांचा पाठिंबा हवा असतो लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी. कव्हर करूया. प्रश्न 26वा, ब्राह्मो समाजाची जी स्थापना आहे ते विचारलेलं आहे की कोणते वर्ष होते त्या वर्षी झालेली आहे. समाजाचं नाव ब्राह्मो समाज विचारलेलं 1829, 1828, 30 किंवा 1832. तर ऑप्शन्समध्ये दोन योग्य राहील. 1828 या वर्षी ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली दिसते. कव्हर करूया. प्रश्न 27वा, पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे जे लेखक आहेत पुढीलपैकी कोण राहिलेले आहेत? पुस्तक आहे पावलापुरता प्रकाश. रणजित देसाई, बीबी बोरकर, रावसाहेब बोराडे किंवा भालचंद्र नेमाडे. तर ऑप्शन्समध्ये दोन योग्य राहील. बीबी बोरकर हे पावलापुरता प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत. कव्हर करूया. प्रश्न 28वा, जो की आहे विचारलेलं कोळशाचे पट्टे हे कोणाच्या कालखंडात निर्माण झालेले आहेत? सांगा येत असेल उत्तर. तर कोळशाचे पट्टे कोणाच्या कालखंडात निर्माण झालेले आहेत? आर्कियन, टर्सरी, गोंडवाना किंवा वरीलपैकी नाही. तर गोंडवाना कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना कोळशाचे पट्टे हे निर्माण झालेले आहेत. कव्हर करूया. प्रश्न 29वा, गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा समावेश असतो? उत्तर सोपा आहे प्रश्न. उत्तर तुम्हाला येत असेल. गोबर गॅसमध्ये विचारलेले आहे की कोणती वायू असते? मिथेन, प्रोटीन, इथेन किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक म्हणजेच गोबर गॅसमध्ये मिथेन हा वायू असतो. तर प्रश्न 30वा, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामध्ये कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प स्थित आहे? जिल्हा लक्षात घ्या फक्त. या ठिकाणी जिल्हा विचारायला ठाणे आणि विचारलेला आहे की औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे? तुर्भे, चोला, फेकरी किंवा पारस. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी दोन योग्य राहील. म्हणजेच चोला हा औष्णिक विद्युत प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. अतिशय महत्त्वाची पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी 560 पेजेसची PDF तयार केलेली आहे आपण. जे की घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इच्छुक असणाऱ्या या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. हे सध्या PDF सध्या आपण हा सुप्रकाश पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. नंतर याची जी किंमत आहे ती इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे? चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे ना, अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल, प्राप्त होऊन जाईल. त्यासाठी लगेच करायचं आहे. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो, गरजेचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.